आणि मुख्य सांगायचं झालं की आज या रायगड जिल्ह्यामधली ही सर्वात मोठी शर्यत नागावमध्ये जी हिंद केसरी शर्यत ही गुढीपाडव्याची असते आणि ह्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक असो किंवा तृतीय क्रमांक असो पण गुलाल भेटणं हा महत्वाचा आहे। जरी गाड्या असल्या तरी गुलाल भेटणं महत्वाचं आहे आजच्या शर्यतीला, कारण का ही खरी हिंद केसरी आहे आणि या हिंद केसरी शर्यतीमध्ये फायनल गटामध्ये माझी गाडी द्वितीय क्रमांकाला आलेली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे आणि माझ्या मित्र परिवारांपासून मला सर्व शुभेच्छा आहेत, म्हणून मी प्रत्येक वेळी गुलालाचा मानकरी राहतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये। आज साताड माती बंदर येथे भव्य दिव्य मी म्हणेल की मानाचं मैदान होतं। मागची जेव्हा आता मी एक नंबर ज्यांनी केलं त्यांच्या मुलाखतीमध्ये जसं म्हणालो की 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये जसं पुसेगावचं मैदान असतं, बिंजोडच्या मैदानामध्ये जसं देसाईचं मैदान, तसं अलिबागच्या आरतपरतच्या मैदानामध्ये हे आपलं साताडचं मैदान आहे। आणि या साताडच्या मैदानामध्ये गुलाल आल्यानंतर जी मालकाची एक प्रवृत्ती किंवा त्याचा जो मान आहे तो एवढ्या लेवलला जातो की समजून येतं की खरोखरच बैलांमध्ये दम होतं, म्हणून या मालकाचं नाव एवढं झालेलं आहे। विनायकदाचं सांगायचं झालं तर विनायकदाची बेलीच्या शर्यतीमध्ये जेव्हा आपण स्वतः शर्यत आयोजित केली होती त्यामध्ये 2 नंबरचे मानकरी तुम्ही स्वतः झालात आणि आज या शर्यतीमध्ये देखील आपण 2 नंबरचे मानकरी झालात। हरकत ना, 1 नंबरचे मानकरी होण्याचा प्रयत्न खूप सुंदर आपण केलात, पण तरी पण 2 नंबरचे मानकरी तुम्ही झालात, तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे। तर दादा काय म्हणशील, आजच्या शर्यतीमध्ये एवढं मानाचं एवढं मोठं मैदान असून पण मागच्या शर्यतीमध्ये 2 नंबर आणि या शर्यतीमध्ये पण 2 नंबर, तर काय सांगशील तू यामध्ये? सर्वात पहिलं म्हणजे मला ह्या शर्यतीमध्ये गुलाल जो मला मिळालेला आहे, जरी 2 नंबरचा असेल त्याच्यामध्येच मी समाधानी आहे। माझं असं काही नाही की माझी गाडी प्रथम क्रमांक झाली पाहिजे किंवा द्वितीय किंवा तृतीय, मला गुलाल येतोय आणि गुलालाचे मानकरी आपण होते प्रत्येक शर्यतीमध्ये, हीच सर्वात माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे। आणि माझे जे मित्र आहेत, प्रणित ठाकूर आहेत किंवा माझे प्रशांत पाटील असतील किंवा इतर सर्व मित्र सहकारी, ह्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आज मला प्रत्येक शर्यतीमध्ये मी गुलालाचा मानकरी होतो, ह्याच्यातच मी सर्वात समाधानी आहे। बरोबर आहे। नाही, खरोखर सांगायचं झालं तर मागच्या शर्यतीमध्ये पण आपण गुलालाचे मानकरी झालात, इथे पण मानकरी झालात, पण मालक म्हणून जे आपले पूर्ण ऑडियन्स आहेत यांना तुम्ही कशा प्रकारे सांगणार की बाबा रे आमची गाडी तिथे पण धावली उत्तम आणि इथं पण धावली, आपले फॅन जे आहेत त्यांना तुम्ही कशा प्रकारे सांगाल की खरोखरच आमच्या बैलांमध्ये दमखम आहे म्हणून? नाही, नक्कीच बैल हे नेहमी चांगल्या प्रकारेच आपले पलतात शर्यतीमध्ये आणि जे माझे सर्व मित्र आहेत त्यांना म्हणजे विनायक पाटीलची गाडी ही गाडी बघण्यासाठी आणि माझी गाडी म्हणून माझे सर्व अक्षी, साखर, बेली आणि सर्व इतर पंचक्रोशी मधले आपली गाडी बघण्यासाठी फायनलच्या गटामध्ये हे बघण्यासाठी ते इथे येतात, ह्याच्यातच माझा सर्वात मोठा समाधान आहे। बरोबर आहे। संपूर्ण रायगड भरात मी म्हणेल आज गाड्या आलेलो, मी रायगड केसरीच म्हणेल, रायगड हिंद केसरी, कारण की आपल्या संपूर्ण रायगड मधून गाड्या आलेल्या असतात आणि त्या इथे धाव ठोकत असतात। मी सांगायचं झालं तर जेव्हा टायमिंग झालेलं होतं, कमिटीशी बोलणं झालेलं होतं, जवळजवळ 50 जास्त गाड्या होत्या ज्यांनी फायनलचं टायमिंग दिलेलं होतं, त्यातनं सिलेक्टिव्ह 8 गाड्या होत्या आणि त्या 8 गाड्यामध्ये तुझी गाडी होती, 2 नंबरची मानकरी देखील झाली आणि खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला होता। तर आपली जी आजची पूर्ण मित्र परिवार आहे, घरच्यांची मी म्हणेल, कशी सुरुवातीपासून साथ होती सकाळपासून? म्हणजे काय डोक्यामध्ये होतं की बाबा रे आज शर्यत आहे, मानाचं मैदान आहे? नाही, सर्व माझी फॅमिली असेल किंवा माझे सर्व मित्र असतील, सकाळपासून थोडा कालपासूनच त्यांचे मला कॉन्टॅक्ट चालू आहेत, आपली गाडी आहे ना, बैल व्यवस्थित आहेत ना, सर्व तयारी कशी चालू आहे, या सर्व चर्चा माझ्या कालपासूनच सर्व चालू आहेत। माझे जे बैल सांभाळणारे मित्र आहेत किंवा रायडर आहेत किंवा हे सर्व मित्र, ह्यांच्याशी कालपासूनच माझ्या चर्चा चालू आहेत, काय कंडिशन आहे, म्हटलं नक्की आपण शर्यतीमध्ये गुलाल घेणार आणि आज तो गुलाल यांच्या सर्वांच्या मित्रांच्या सहकार्यामुळे, सर्वांच्या प्रयत्नाने आज तो गुलाल भेटलेला आहे। आणि मुख्य सांगायचं झालं की आज या रायगड जिल्ह्यामधली ही सर्वात मोठी शर्यत नागावमध्ये जी हिंद केसरी शर्यत ही गुढीपाडव्याची असते आणि ह्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक असो किंवा तृतीय क्रमांक असो पण गुलाल भेटणं हा महत्वाचा आहे। जरी गाड्या असल्या तरी गुलाल भेटणं महत्वाचं आहे आजच्या शर्यतीला, कारण का ही खरी हिंद केसरी आहे आणि या हिंद केसरी शर्यतीमध्ये फायनल गटामध्ये माझी गाडी द्वितीय क्रमांकाला आलेली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे आणि माझ्या मित्र परिवारांपासून मला सर्व शुभेच्छा आहेत, म्हणून मी प्रत्येक वेळी गुलालाचा मानकरी राहतो। ना, खरंच खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला, कारण की ज्या प्रकारे तुमचं व्यक्तिमत्व आहे त्यानुसार तुमची बैलगाडीमध्ये देखील त्यानुसारच बैल आपली धाव ठोकतात। एक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये हे एक मानाचं मैदान आहे, पण जेव्हा या मैदानामध्ये गुलाल भेटतो त्यांना, दुसरा, तिसरा किंवा पहिला असो, तेव्हा बैलांची किंमत वाढते। बाकी 15 मध्ये तर आहेच, पण जेव्हा या मैदानामध्ये गुलाल भेटतो तेव्हा त्या बैलांची किंमत देखील वाढते। तर हे एक या मैदानाचं एक मोठं जे आपण मान सांगतो ते हे खरोखर या
मैदानाचा मान आहे तो. तर खरंच खूप सुंदर असा दादा निकाल लागलेला आहे. मी आशा करतो की नक्कीच येणाऱ्या शर्यती आता आहेत त्या शर्यती किंवा येणाऱ्या पुढच्या आपला जो प्रवास आहे बैलगाडी क्षेत्रातला त्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि हे खूप सुंदर असं दादाचा निकाल लागलेला आहे आणि खूप सुंदर मुलाखत देखील झालेली आहे. मुलाखत मी इथेच संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. चल दादा, थँक्यू. थँक्यू.